नागपूर पोलिसांनी एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे। तो एका खून प्रकरणात जेलमध्ये होता। तो जामिनावर जेलमधून बाहेर पडला। यानंतर तो आता ड्रग्सची तस्करी करताना पकडला गेला आहे। पोलिसांनी सापळा रचून या कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे। पोलिसांच्या या कारवाईची सध्या नागपुरात चर्चा होत आहे। विशेष म्हणजे हा आरोपी ड्रग्सची विक्री का करत होता याचं कारण देखील समोर आलं आहे। उधारीच्या पैशांची परतफेड करण्यासाठी त्यानं ड्रग्स विक्रीचा मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे। राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शिक्षण संचालनालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे। 2024-25च्या संच मान्यतेनुसार समायोजन करण्याबाबत 20 नोव्हेंबर रोजी निर्गमित झालेल्या आदेशावरही ब्रेक लावण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्हा आणि विभागीय स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात मोठी चर्चा रंगली आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत फुलंब्री तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी 7 रोजगार सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत। त्याचप्रमाणे 2 सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, 7 अभियंते आणि 2 संगणक ऑपरेटर अशा एकूण 11 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत। काही जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती। त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे। त्यानंतर किंवा तत्पूर्वी महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे। दरम्यान त्यानंतर लगेच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुणे महापालिकेमध्ये युती करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त इनकमिंग भाजपमध्ये होत आहे। याचा फटका जरी सर्व पक्षांना बसत असला तरी देखील त्याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे। यावरून शिवसेना शिंदे गटात नाराज असल्याची देखील माहिती समोर येत आहे। तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाची 7 अनेक नेत्यांनी सोडली आहे। त्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना पक्षात प्रवेश देण्याची ऑफर देण्यात आलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। त्यामुळे नेत्यांनीही पक्षांतर करायला सुरुवात केली आहे। काही दिवसांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा समावेश आहे। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन केलं। एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन केलं। याच कार्यक्रमावेळी शिंदेंना उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का दिला आहे। एक महिला नेत्यानं आज शिवसेनेत प्रवेश केला आहे। मेघा कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते। ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते। नुकताच तिने एक धोकादायक कार स्टंटचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यानंतर ती चर्चेत आली। व्हिडिओमध्ये मेघा चालत्या कारमधून जीवघेणा स्टंट करताना दिसते। तिनं हा स्टंट मध्यरात्री लोखंडवाला येथील सुनसान परिसरात केला आहे। या व्हिडिओवर ऑनलाईन युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हे प्रकरण माध्यमांपर्यंत आणि सोशल प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचताच मुंबई पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याच्या शक्यतेने आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे। हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये दिला आहे, माझी विनंती आहे की हे अजिबात ट्राय करू नका। बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नानंतर विदेशात स्थायिक झाली। अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत तिनं लग्न केलं। निक आणि प्रियंका यांची एक मुलगी असून प्रियंकानं तिचं नाव मालती मेरी ठेवलंय। प्रियंका विदेशात असली तरीही ती कायमच भारतात येते। शिवाय विदेशात राहूनही ती भारतीय सण साजरे करते। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होते। समाधान सरवणकर हा अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत लग्न करत असल्याचं कळताच चाहत्यांना आनंद झाला होता। ऑक्टोबर महिन्यात त्यांचा लग्न सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला। आता 4 डिसेंबर रोजी त्यांचा लग्न सोहळा पार पडला। सध्या सर्वत्र समाधान आणि तेजस्विनीच्या लग्नातील फोटोची चर्चा सुरू आहे। समाधान सरवणकर आणि तेजस्वी लोणारी यांचा विवाह सोहळा 4 डिसेंबर रोजी मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडला। या लग्न सोहळ्याला राजकीय मंडळीपासून ते कला विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली।